कवा येणार कवा हे सोपान गुरुजी? आणि आहेत तरी कोण? आवा असल्या बंद पडत असलेल्या शाळेत हे जर शिक्षक म्हणून आले ना तर शाळेचं बंद सोडा, पण या शाळेचं नाव घ्यायला देखील शिक्षण मंडळ घाबरतंय. अहो अगदी बरोबर बोललात गुरुजी. नाही, त्यांना येऊ द्याच, कळेल तरी. अहो ज्या शाळेत पोरं शिकायला मागत नाहीत त्या शाळेत शिक्षक तरी काय करणार? एक तर शहरात नाही शाळेत शिकवायला या, पोरं कसली जरा काय बोललं की येतात आई बापाला घेऊन भांडायला. आधी व्यवस्थित शिकवा, मग मुलांना बोला. म्हणतात ना, नाचताना येई अंगण वाकडं. ए गप्पे. उशीर होतोय आपल्याला, दुसऱ्या शाळेत पण हजर राहायचंय. आपली बदली केली आहे ना व, पण आनंदाची बातमी ठाव आहे का तुम्हासनी? काय हो, काय बोलताय? आपण सगळे तिथे बी एकत्र. काय बोलताय? एवढी मोठी आनंदाची बातमी. हा, आमच्या शाळेचा गोटा केलाय, आता दुसऱ्यांच्या शाळेचा गोटा करा. ए काय बोलतोस काय? नाही त्याचं काय बाई, तुमच्या सुंदर शिक्षणानं मोठमोठ्या शाळा बंद पडल्या. तुम्ही कधी येळेवर शाळेत आलेत? मग पोरं तरी कशी वर्गात बसतील? त्याचीच तर बॉम्ब आहे. अरे बाबू, काय गडबड लावलीस? काय? अरे आम्ही सगळे शिक्षक आहोत. हा, आणि आम्ही शिकवण्याचं काम करतो. बरं. आम्ही लेक्चर देतो, हा, ऐकत नाही. तुम्ही काय पण बोला, मला बघायचंय कोण आहेत सोपान गुरुजी. आय मीन केव्हा येणार आहेत? खूप ऐकलंय त्यांच्याबद्दल. मोठमोठ्या लोकांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या नावाची बोंब आहे हो. तर कोणतरी आलं वाटतं. ओ भाऊ, कोण पाहिजे तुम्हाला? शाळा. शाळा? ही शाळाच आहे. तुम्हाला काय वाटलं ढोरांचा गोठा आहे वय? नाही, मग ही ती शाळा आहे का जिचा पत्ता माझ्याकडे? पत्ता? ओ भाऊ, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ही शाळा दिसायला रिकामी जरी असली ना तरी ही शाळाच आहे. त्याचं काय, बरीच वर्ष झाली पोरं येत नाही शाळेत. का बरं मुलं शाळेत येत नाही? त्यांचे आईबाप नाही पाठवत ना. त्यांना असं वाटतं इथले गुरुजी काय बरोबर शिकवत नाही. पण तुम्हाला म्हणून सांगतो, कवा कवा मी आपण मुलांना शिकवतो आणि सगळी पोरं मला गुरुजी गुरुजी चिडवतात. बरं वाटतं, लय बरं वाटतं बघा. पण एकच खंत आहे, अख्खी शाळा रिकामी पडली. पूर्ण शाळेचा कोंडवाडा करून टाकला या लोकांना. कोंडवाडा केला या शाळेचा. तुम्हाला पण तुमची ढोरं टाकायची का या कोंडवाड्यात? नाही बाबू काका. काय बाबू काका? तुम्ही बाबू काकाला कसं ओळखता? मी त्यांचा मुलगा आहे. बरं, ते नंतर सांगेन. हा, आधी आपण वर्गात जाऊ. चला चला. चला. ही माझेरी शाळा का? हो. हो. बाबू, बॅग काढ. परिचय द्या. थांबा, मीच सांगतो. खडसे, सकपाळ, सावंत, पवार, शिंदे. हो. ठीक आहे, सगळे आत बसा. मी आलोच. मला वाटलंच होतं कोणीतरी मोठं ऑफिसर असणार. ते इन्स्पेक्शनला येतात ना, तेच ऑफिसर आहेत हे. आता तुमच्या सगळ्यांची वाट लागणार. चला आतमध्ये. मला शिकू द्या. आज तुमचा मुलगा गुरुजी झाला. काय झालं भाऊ, रडताय कशाला? मला शिकू द्या. काय नाही, चला आतमध्ये, सांगतो. गुरुजी, हे आमच्या सर्वांच्या वतीने. ठेवा खाली. बरं. बाबू, रजिस्टर घे आणि खाली ठेव. बरं. तुमच्या सगळ्यांची बदली झाली. हो. मग का थांबलात? नाही गुरुजी, आपण येणार होतात म्हणून आम्ही थांबलो होतो. तेच.
शाळा का बंद पडायला आली? ते मी येणार आणि तुम्ही सगळे जाणार. हां, अहं. तुमच्या 5 गुरुजींच्या बदलीबद्दल मी ते एकटा शिक्षक हं. का असं सांगा? अरे गुरु म्हणजे आई बापानंतर मुलांचा दुसरा पालक असतो. हं. त्यांचा करता करविता त्यांना घडवणारा असतो. हो. गुरु या शब्दाचा अर्थ तरी जाणून घ्या. तुमच्यासारखे गुरुजी असताना आपल्या शाळेचा कोंडमारा का झाला सांगा? त्याचं काय आहे ना गुरुजी, आमचं आम्हीच ठरवलं, हो की नाही? आज मुलांना मी सांभाळणार, उद्या हे सांभाळतील, परवा ते सांभाळतील. मुलांना जरा काही बोललं की त्यांचे पालक या शाळेतून नाव काढून त्या शाळेत नाव टाकतात, हो ठीक की आहे. नाही हो? हम्म. झालं तुमचं? हं. या आता, नाहीतर वेळ होईल तुम्हाला. बाबू, हम्म. मला ओळखलंस? नाही गुरुजी. मी सोपान, सोपान? नामदेवरावांचा मुलगा, मागच्या वाडीतला. ओळखलं गुरुजी, ओळखलं तुम्हाला मी. अव आमचे बाबा तुमच्याविषयी नेहमी सांगायचे, सोपान सारखं बना, सोपान सारखं जिद्दी बना, सोपान सारखी शिक्षणाची आवड ठेवा. पण गुरुजी मी त्यांचं कधीच नाही ऐकलं. त्यांचं तवा ऐकलं असताना तर आज ह्या शाळेचा मी पण गुरुजी असतो. पण मला काही फरक नाही पडत गुरुजी. अव तुमचे आई वडील धन्य आहेत की त्यांनी तुमच्यासारखा हात नसताना एवढा मोठा गुरुजी घडवला. आज शिक्षण जगामध्ये तुमचं लय नाव लौकिक आहे, लय अभिमान वाटतो आम्हाला गुरुजी. बाबू, मला पाटील गुरुजींना भेटायचंय. पाटील गुरुजींना? 6 वर्षापूर्वीच ते रिटायर झाले हं? आणि गेल्या महिन्यातच कळालं की ते आजाराने वारले. काय? वय गुरुजी. पाटील गुरुजींचा आमच्यावर लय उपकार आहेत. आज आमचं पोट पाणी चाललंय त्यांच्यामुळं. बाबा वारल्याच्या नंतर इथं शिपायचं काम त्यांनी मला दिलं, पण इथं आलेल्या गुरुजींनी त्याच्यावर लय आक्षेप घेतला होता, मला कामाला घेईना. पण पाटील गुरुजींनी कोणाला जुमानलं नाही, मला इथं कामाला ठेवलं. ते असताना शाळा कशी भरलेली वाटायची. ते रिटायर झाले, त्यांच्या जागी छातूर मातूर गुरुजी आले. पूर्ण शाळेचा बट्ट्या बोळ केलाय, गोठा करून टाकलाय. एक पण शिक्षक वेळेवर येत नाही. प्रत्येक हप्त्याला एक एक वेगवेगळा शिक्षक बदली होत असतो. एका शिक्षकाने तर कहरच केला, 7वीतल्या मुलीला छेडलं. तेव्हापासून प्रत्येक आई वडील इथं पोरांना शाळेला पाठवायला घाबरतात. शे बाबू, अरे बालपण गेलं माझं या शाळेत. माझं नशीब पण बघ ना काय. ज्या शाळेत शिकलो तीच शाळा माझ्या वाट्याला आली. पण हे सगळं ऐकलं की खूप वाईट वाटतं रे. कारण या शाळेने मला घडवलं. आज या शाळेची काय अवस्था आहे. आता यात बदल आणण्यासाठी माझ्याकडे फक्त 1च महिना उरलाय. काय काळजी करू नका गुरुजी, तुमच्यासाठी मी जीव पण द्यायला तयार आहे. ठीक आहे तर मग ऐक. आपल्या आजूबाजूला पाटील किती आहेत, सरपंच किती आहेत, कार्यकर्ते किती आहेत आणि पंचायतीची कार्यालय कुठे कुठे आहेत हे सगळं तू मला दाखवणार. ठीक आहे गुरुजी. चल मग. चला थांबा गुरुजी. हा तुमचा पेन तुमच्याच खिशाला शोभून दिसतो. होय, पाटील गुरुजींची आठवण आहे ती. त्याला मी कधीच सोडू शकत नाही. बॅग घे.